38 साईजच्या 4 टक्स साईजची ब्लाउजाचं कटिंग आपण दाखवणार आहोत। एकदम परफेक्ट असे माप आपण टाकलेले आहेत आणि हे 38 साईजचं परफेक्ट असं 4 टक्स ब्लाउज आहे आणि याचे माप फक्त त्यांनी 38 साईज असं सांगितलेलं आहे आणि 4 टक्स फक्त आपल्याला एवढेच माप दिले होते, पण त्यावरून आपण असं परफेक्ट माप आपण तयार केलेलं आहे। उंची आहे 14 इंच प्लस 1 केले बरोबर 15 झालेले आहे। छाती आहे 38 प्लस 4 इंच केलेली आहे, एकूण झालेली आहे 42 इंच तयार। आणि कंबर 34 आहे, बाही लांबी 6 आहे, दंडघेर 7 आहे आणि मुंढा 9 ठेवायचा आहे। तर ही अशी परफेक्ट अशी आपण ही कटिंग केलेली म्हणजे पेपर ड्रॉ केलेला आहे, व्यवस्थित अगदी समजेल, सगळ्यांना समजेल असंच केलेलं आहे। समोरचा गळा आपण 6 ठेवलेला आहे आणि मुंढा मात्र 5 ठेवलेला आहे, कारण तुमचं छातीचं माप जेवढं वाढतं तेवढं तुमचा मुंढा कमी होतो, तर आपण 5 ठेवलेला आहे। आता आपण टक्स कसे कसे ठेवलेले आहेत ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण हे समोरचा खड्डा ह्यापासून इथपर्यंत आपण अर्धा इंच ठेवलेला आहे आणि इथून आपण पाऊण इंच ठेवलेला आहे। आपण मागचा गळा 9, 9.5, 10, 11 ठेवू शकता, कारण आपण शोल्डर घेतलेला आहे 3.25 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि आपण ही इथं ठेवलेली आहे खाली गळाच्या खालची जी गळा रुंदी आहे ती आपण ठेवलेली आहे 2.5 इंच। असं तुम्ही ब्लाउज माप टाकू शकता, कारण हे परफेक्ट असं 38 साईजच्या ब्लाउजचं माप आहे। तर आपण आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण हा जो मुंढा आहे हा आपण 9 ठेवलेला आहे तयार, कारण 38 साईजच्या ब्लाउजला 9 मुंढा लागतो, तर आपण हे 9 मुंढा ठेवलेला आहे। आणि आता आपण मार्जिन ठेवलेले आहे 1.5 इंच आणि त्यापासून पुढे आपण 1 इंच ठेवलेला आहे, कारण आपल्याला हा जो टक्स आहे आपण परफेक्ट कटोरीसाठी बसावं असं जर आपल्याला ब्लाउज जर शिवायचा असेल तर आपल्याला इथं 1.5 ते 2 इंचाचा टक्स घ्यावा लागतो। सरासरी 1.5 इंचाचा आपण टक्स घ्यायचा असतो, तर त्यासाठी आपण 1 इंच इथं वाढून ठेवलेली आहे आणि ही मार्जिन आहे ही मागची आणि पुढची बरोबर आहे। फक्त आपण समोरच्या मध्ये एवढं 1 इंच वाढून घेणार आहोत, कारण आपल्याला हा टक्स मोठा घ्यायचा आहे आणि इथला कपडा आपण इथे ऍड करणार आहोत, म्हणजे हा आपल्याला कपडा वाढून घ्यायचे आहे मार्जिन। आणि इथं सुद्धा आपण हा जर तुम्हाला पप जर म्हणजे 4 टक्सचा जर पप मोठा पाहिजे असेल तर तुम्हाला इथं सुद्धा वाढून घ्यावं लागतं, कारण आपण हा जो टक्स आहे हा इथं जो कपडा आपण अर्धा ते पाऊण इंच इथं टाकलेला आहे तो आपण इथं ऍड केलेला आहे। म्हणजे जरी तुम्ही इथं पाऊण इंचाचा जरी टक्स घेतला तरी पण तुम्हाला कपडा आपण इथं ठेवलेला आहे, म्हणून तुमची मागची आणि पुढची जी फ्रंट साईज आहे बरोबर येणार आहे, कमी पडणार नाही। त्याच्यासाठीच आपण इथं पाऊण इंच ठेवलेला आहे आणि इथं 1.5 इंच ठेवलेला आहे। आणि हा जो टक्स आहे तो 3.5 वर आहे, समोर ह्या बाजूचा टक्स आहे 2.5 वर आहे आणि हा वाला 6 वर आहे। असं हे 38 साईजच्या ब्लाउजची पेपर ड्रॉ झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, तुमचा जर 38 नंबर असेल तर तुम्ही ही पेपर कटिंग टाकू शकता परफेक्ट अशी। आणि जो आपला हे मागच्या ब्लाउजचा जो म्हणजे खड्डा आहे तो आपण 2.5 पासून सुरू केलेला आहे 2.5 पर्यंत आणि समोरचा 1.5 पासून सुरू केलेला आहे 1.5 पर्यंत। हे जर असे जर माप तुम्ही टाकले तर नक्कीच तुमचं ब्लाउज परफेक्ट येणार आहे, कुठं चोळ येणार नाही, काही नाही। तर ही झाली 38 साईजच्या ब्लाउजची कटिंग। आणि तुम्हाला जर ही कटिंग आवडत असेल, मी शिकवलेला आवडत असेल, तर आपले ऑनलाईन क्लासेस आणि आपण पॅटर्न तयार केलेले आहेत ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करायचे आहे। आणि तुम्हाला जर ही जर सोपी पद्धत वाटत असेल तर ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत, तर तुम्ही तिथं पण मेसेज करायचा आहे। तर आता आपण वळूया बाहीकडे। आता आपण ही बाही 5 ठेवलेली आहे, बाही रुंदी 5 ठेवली, लांबी 5 ठेवलेली आहे आणि जी बाहीची घडी आहे घडी ही आपण 9.5 ठेवलेली आहे, कारण 38 साईजच्या ब्लाउजसाठी 9.5 पावणे 10 ही ठेवू शकता, कारण तुमचा म्हणजे जॉईंट वगैरे असेल तर म्हणजे तुम्ही लावू शकता, पण तुम्हाला एवढी या साईजची बाही घडी लागणार आहे। तर आपण तयार मुंढा ठेवलेला आहे 9 इंच
आणि दंड घेर ठेवलेला आहे 7 इंच. असं हे 38 साईजच्या ब्लाऊजचं माप आहे परफेक्ट. परत एकदा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही, कारण हे एकदम परफेक्ट अशी ही आपण 38 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवलेली आहे. एकदम परफेक्ट याच पद्धतीने तुम्हाला कट करायचे आहे आणि हे माप आपण टाकलेले आहेत. तर हे माप तुम्हाला कसे वाटले आणि ज्यांनी मला कमेंट्स केलेले आहे त्यांच्या कटिंगमध्ये आणि या कटिंगमध्ये काय फरक आहे त्यांनी मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत जा आणि अशीच कमेंट्स करत जा, कारण तुमची कमेंट्सचं उत्तर नक्की देणार आहे. काही कमेंट्स बाकी आहेत त्या पण आपण घेणार आहोत. मध्ये ब्लाऊज जास्त होते लग्नाचे, त्यासाठी व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालेलं आहे. पण इथून पुढे मात्र आलेल्या कमेंट्स लगे आपण सॉल्व करणार आहोत. तर चला तर इथंच संपूया. थँक्यू, धन्यवाद.